अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सायंकाळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा आरोग्य होईल कष्टी. स्वामी म्हणतात, वेदामधील ज्ञानाच्या सर्व गोष्टी बरोबरच दैनंदिन जीवन आणि सवयीबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केले आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण अन्न, राहणीमान, आचरण आणि वागणूक यासारख्या अनेक बाबींची चर्चा केली आहे. शास्त्राच्या मते संध्याकाळी काही काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. जर लोक सूर्यास्ताच्या वेळी हे काम करत असतील तर यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, तसेच त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. या गोष्टी ऱ्हास टाळायचा असेल तर पुढील गोष्टी कायम लक्षात ठेवा. सूर्यास्ताच्या वेळी कधीही खाऊ नका. सूर्याला आपण देव मानतो. तो आपला निरोप घेत असताना आपण भोजन करणे उचित नाही. म्हणून शास्त्राने रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यायला सांगितले. आरोग्यशास्त्रानेही त्यास दुजोरा दिला आहे. सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते आणि त्याचा विपरीत परिणाम आरोग्याला भोगावा लागतो. आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या की औषधोपचार करण्यात पैशांचा अपव्यय होतो. म्हणून सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्यास्तानंतर जेवण टाळा. सूर्यास्ताची वेळ आणि दिवे लावणीची वेळ एकत्र येते. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा अस्त झाल्यावर घराला प्रकाशमान करण्याची जबाबदारी दिव्यावर येते. छोटीशी पंथी समय निरांजन घरात प्रकाश पसरवते. त्यावेळेस लक्ष्मी घरात येते अशी आपली श्रद्धा आहे. मग त्यावेळी झोपून राहिल्यास तो लक्ष्मीचा अपमान ठरेल आणि ती रुसून पुढच्या घरी जाईल. म्हणून संध्याकाळ झाली की लोळत पडू नये किंवा झोपूनही नये. संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीच्या आगमनासाठी, तिच्या वास्तव्यासाठी आपण तिची प्रार्थना करतो. म्हणून संध्याकाळी कोणाला कर्ज देऊ नये किंवा घेऊही नये. हा व्यवहार दिवसभरात केव्हाही करावा, परंतु सूर्यास्ताच्या वेळी करू नये असे आपण शास्त्र सांगत आले आहे. या वेळेत ध्यान करा. सायंकालीन संधिप्रकाश काळ ध्यान धारण्यासाठी उचित मानला जातो. या काळात मन स्थिर नसते, ते ध्यान धारण्यात गुंतवले पाहिजे. तसेच या कालावधीत शरीर संबंधही टाळले पाहिजेत. त्यातून गर्भधारणा झाल्यास संततीवर सूर्यास्त काळाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठीच मन शांत ठेवून स्तोत्र पठण करावे. मन ईश्वर चिंतनात रमवणे किंवा चांगले विचार अथवा स्वामींचे आपले नामस्मरण करावे. म्हणून स्वामींच्या गोष्टी आचरणात आणाव्या. स्वामींचे श्लोक म्हणवावे. संध्याकाळच्या वेळी स्वामींचं पारायण करावे. त्यामुळे आपल्या घरातील वाईट गोष्टी ज्या घडणार आहेत त्या घडत नाहीत. श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात. भक्तांनो, तो सेवेकरी हा स्वामींचा उपदेश नित्य पठणाने रोज करेल, त्याला स्वामी आशीर्वाद नक्कीच देतात. आणि स्वामी समर्थचा उपदेश असा आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.